चं पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धाव फलकावर धाव जोडले गेले फक्त आणि फक्त 6 धावा. तर जगदीशची जागा सावरण्यासाठी नौका फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आत. तर नौका फलंदाज आपण मैदानाच्या आत पाहू शकाल अनंता. स्ट्राईकला असेल समाधान, नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकाल अनंता. तर दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी तो वापरला जातोय. चला याच्यानंतरचा नेक्स्ट सामना आपल्या भेटीस येईल. एका बाजूला धोदाणी नरेशचा संघ आणि जयानमन धोदाणी संघाचा संघनायक, दोन्ही संघाच्या टॉसबॉक्स मध्ये यायचा आहे. नेक्स्ट सामना आपल्या भेटीला येईल. दोन्ही पाहिले तर दोन्ही धोदाणी संघ अगदी एकमेकांच्या विरोधात खेळतील. थँक्यू. तर दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी इथं वापरला जातोय मनोज. दुसरा षटक हाताळत असताना पहिल्या षटकाचा जर विचार केला तर तेजस या गोलंदाजाने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. तर मनोजचा पहिला चेंडू मारा करण्यासाठी समाधान सज्ज. नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकाल अनंता. समाधानच्या बॅट मध्ये चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चुका होताना दिसतात आपल्याला. त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण. तिसरीला प्रयत्न होईल का? त्या ठिकाणी रिस्की धाव ठरू शकते का? आणि 3 धावा देखील पूर्ण. खूपच छान आपल्याला रनिंग पाहायला मिळालं आपल्याला त्या ठिकाणी समाधानच्या माध्यमातून. 3 धावा पूर्ण. 3 धावेने धावसंख्येत जर विचार केला तर 9 धावा धाव फलकेवर जोडल्या गेल्यात. खूपच छान बिटवीन द रनिंग पाहायला मिळालं आपल्याला. दोन्ही फलंदाच्या माध्यमातून ताळमेळ चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्राईकला आपण पाहू शकाल अनंता. मनोज यांचा पुढचा चेंडू मारा करण्यासाठी अनंता सज्ज. पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण. दुसरीला प्रयत्न होईल का? त्या ठिकाणी समाधान मात्र इथं सांगतोय की 1च धाव. या 1 धावेने धावसंख्येचा जर विचार केला तर 10 धावा. खूपच छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मनोजच्या माध्यमातून. आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. एका बाजूला वर्णे ठाकूरवाडी संघ तर दुसऱ्या साईडला खैरवाडी संघ. अद्याप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. फुलटो चेंडू त्यावरती स्टेटला खेळून काढला. 1 धाव पूर्ण. आणि 1 धावेने धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा. फुल चेंडू होता त्या ठिकाणी 1 धाव आपल्याला पाहायला मिळाले. खूपच छान फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते समाधानच्या माध्यमातून. स्ट्राईकला पाहू शकाल अनंता, ज्याने अद्याप 1 चेंडू पेस केला आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट त्या ठिकाणी डॉट चेंडू पाहायला मिळतोय. लगा तो वाद नाही लगा तो आबाद आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खूपच छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय मनोजच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या तेजस या गोलंदाजानं. आता दुसरा गोलंदाज मनोज आपण कशा पद्धतीने षटक हटवतोय पाहू शकाल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आत चालू आहे. खूपच चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते मनोजच्या माध्यमातून. तर स्पीडअप करायचंय. तर अनंतासाठी फुलटो चेंडू असेल त्यावर टोल वसूल करायचा होता. त्या ठिकाणी मात्र चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण. 2 धावा देखील पूर्ण झाले. तर खूपच छान बिटवीन द रनिंग आपल्याला पाहायला मिळतंय. या 2 धावेचा जर विचार केला तर 2 धावेने धावसंख्येत भर पडते. ते 13 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. चला नेक्स्ट मॅच मध्ये पहा. दुसऱ्या राऊंडचा आम्हाला आयोजकांनी सांगितलं गेलंय
ज्या संघाने जास्त रन्स बनवेल दुसऱ्या राऊंडला त्या संघाला बाय दिली जाईल पहा. सगळ्या संघांनी लक्ष असू द्या. थँक्यू. ओर टू कॉम्बॉक्स. तर धाव फलकांचा विचार केला तर 13 धावा धाव फलकावर जोडले गेले तर तिसरा षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल ऋषिकेशला परिधान केले टेंब वर्णे संघाकडून आपण पाहू शकाल खूपच छान गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 6 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर 7 धावा खर्च केल्या आणि टोटल टीमची धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तर तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी तर वापरला जातं ऋषिकेश. स्ट्राईकला फलंदाज असेल समाधान, सलामीला आलेला फलंदाज समाधान. आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये त्याच्या बॅट मधून. तर ऋषिकेशाचा पहिला चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल तो 4 धावेसाठी. इथं मात्र डीजेला संधी देतोय डीजे. प्रहार आपल्याला पाय मिळतोय तर दुसरा चेंडू निर्धाव. तुझ्या हातामध्ये बॅट आहे तर माझ्या हातामध्ये बोल आहे अशी लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आत पाहायला मिळते आपल्याला वर्णे ठाकरवाडी संघाकडून. लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आल्यानंतर दुसरा चेंडू तसा प्रति उत्तर देत डॉट चेंडू पाहायला मिळतोय ऋषिकेशच्या माध्यमातून. खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी गोलंदाजाला संधी असेल आणि झेल मात्र जमिनीवर दान. या ठिकाणी झेल सोडलाय कुणाचा समाधान या फलंदाजाचा. लाजवाब आपल्याला पंच पाहायला मिळतात. चंदू वसमा खूप छान आपल्याला पंच पाहायला मिळतात गोट्या हंपारची भूमिका घेत असताना. तर या ठिकाणी मात्र समाधानाला जीवदान मिळाल्यानंतर कुठेतरी काहीतरी होऊ शकतोय का, कारण सलामीला आलेला फलंदाज अद्यापही मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ज्याच्या बॅट मधून एक चौकार लगावले तर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल अनंथा. रिव्हर्सचा अठ्याम त्या ठिकाणी पुन्हा एकदा कवायत करताना आपल्याला दिसतील चंदू बसमा. लाजवाब लाजवाब. पंच वळून बोलतील की वाईट. या अतिरिक्त धावेने धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. खूप चांगले पंच आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य पंच आपल्याला पाहायला मिळतात चंदू बसमा आणि लईक पंच आपल्याला पाहायला मिळतील श्यामजी भगत साहेब. तर खूप चांगली गोलंदाजी मैदानात चालू आहे. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण, दुसरीला प्रयत्न होईल का. एकाच धावेवर समाधान मानलंय. तर या एका धावेचा जर विचार केला तर 20 धावा. अजूनही या षटकाचे 2 चेंडू शिल्लक. खूपच छान गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला वर्णे संघाकडून. कारण पहिल्याच ओव्हर जर पाहिली तर पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. तिसरा गोलंदाज प्रगती पथावर असताना पुन्हा एकदा आपल्याला डॉट चेंडू पाहायला मिळतोय. लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ऋषिकेशच्या माध्यमातून. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवर काय होईल, काय बिघडेल. स्ट्राईकला समाधान. शेवटच्या चेंडूवर कशा पद्धतीने समाधान खेळ काढेल. पुन्हा एकदा स्टेटला चेंडू जाईल तो 6 धावेसाठी. येतोय समाधानच्या बॅट मधून बिग षटकार डीजे.
चला दोन्ही संघाचे संगणक आहे साहेब हा. जय हनुमान दोदाणी संघाचा संगणक आणि दोदाणी नरेश या संघाचा संगणक आहे साहेब हॅलो. टॉससाठी. तर 3 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव फलकावर धावा जोडल्या गेल्या 26 धावा. कुठेतरी तिसरा गोलंदाज मागं ठरतोय. आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आत दिसून येतोय की पहिल्या षटकाचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाज दुसरा षटक हाकलत असताना मनोजने फक्त आणि फक्त 7 धावा Yes, खर्च केल्या. दुसऱ्या फरीदला पहिला सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळाला दोदानी नरेश आणि जय हनुमान दोदाणी. मी विनंती करीन कृष्णा पारधी सरांना की आपल्या पवित्र शुभादाना टॉस. चला कृष्णा आपण टॉस करायचा आहे. हॅलो. तर पहिलाच चेंडूवर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा. इथं मात्र मी डीजेला संधी देईन. डीजे टॉस जिंकलाय नरेश दोदानी संघानं प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जय हनुमान संघ दोदानीला करायच्या फलंदाजी. हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानावरती उतरायचा आहे. टू कॉम्बॉक्स. तर पहिलाच चेंडू आपल्याला मोठा फटका पाहायला मिळतोय. अनंताच्या माध्यमातून अनिलवर होणारा पहिलाच हल्ला. रिव्हर्स शॉटचा अटॅम्प त्या ठिकाणी थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू जाईल तो मैदानाला गुदगुल्यात करत 4 धावेसाठी. इथं मी डीजेला संधी देईन. डीजे पाहिलं तर पिंपळवाडी गावच्या संतोष चौधरी आपण जर पाहिलं तर नुकतंच आपण जर पाहिलं तर वकील होण्याचं त्यांना जे भाग्य लागलंय त्यांच्या माध्यमातून आमच्या या आयोजन कमिटीसाठी 1000 रुपयाचं डोनेशन आलंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तर अनिलवर मोठाले फटके आपण पाहू शकाल कशा पद्धतीने लगावले जातात. पुन्हा एकदा डोटे चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू लगावला चौकार लगावला होता. दुसरा चेंडू देखील रिव्हर्स शॉटच्या माध्यमातून चौकार लगावला होता. पण तिसरा चेंडू आपल्याला डोट होताना पाहू शकाल मैदानाच्या आत. फलंदाज करत असताना अनंत फलंदाज. तर पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का त्या ठिकाणी समाधान. तर एकाच धावेने धाव संख्येचा जर विचार केला तर 35 धाव फलकावर जोडल्या गेल्यात. स्ट्राईकला ताकदवान फलंदाज आपण पाहू शकाल समाधान. हा चेंडू डोट चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला मैदानाच्या आत. सामना पण पाहू शकाल कशा पद्धतीने चालू आहे. रफ अँड टफ सामना पाहू शकाल. एका बाजूला खैरवाडी संघ तर दुसऱ्या साईडला वर्णे ठाकूरवाडी संघ. तर शेवटचा चेंडू असलेल्या ठिकाणी मैदानाच्या आत टार्गेट सेट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटोच चेंडू त्या ठिकाणी विकेट किपर कुठलीही चुकी करणार नाही. इथं मात्र समाधानच्या पारीचा अंत होता. इथं मी डीजेला संधी देईन. कार्य करा. सामना जरा स्पीडअप करायचंय. तर धाव फलकेवर धावा जोडल्या गेल्यात. 35 धावा. येणारे 24 चेंडू 36 धावांची गरज असेल टीम ओरणे संघाला.
खूपच चांगला टार्गेट आपण पाहू शकाल मैदानाच्या आत येणारे 24 चेंडू विजयाचा जर विचार केला तर 36 धावांची गरज असेल टीम वर्णे संघाला. तर आजच्या दिवसामधला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. तर वर्णे संघाची लगेच सलामीचे जोडी मैदानात परिधान व्हा. हॅलो, तर सल्लामीरची जोडी मैदानाच्या लगेच जा, कारण कॉम्प्लीट करा आम्हाला पण. आधीच सामन्याला पुरं कालावधी लागला गेले, खूप टाइम झाले सामन्याला स्पीडअप करायचंय. दोन्ही संघाला विनंती असेल की सामना स्पीडअप करायचंय. खैरवाडी संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आजच्या दिवसामधला पहिल्या फेरीचा शेवटचा सामना खैरवाडी बनाम वर्णे ठाकूरवाडी. तर सलामीची जोडी आपण पाहू शकाल मैदानाच्या आत. तेजस सांबरी आणि भाऊ ओल्ला. तर येणारे 24 चेंडू विजयासाठी उत्तर अर्थामध्ये 36 धावांची गरज. सलामीर जर पाहिले तर तेजस आणि भाऊ स्ट्राईकला पाहू शकाल. भाऊला पाहू शकाल तर पहिला पिवनचं षटक गाठण्यासाठी गोलंदाज अशोक आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. पिवनचा पहिले षटक हाताळत असताना इथं पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला होतोय सुरुवात. पहिला चेंडू पेस करण्यासाठी भाऊ सज्ज. पहिला चेंडू पंच आमच्याकडे वळून बोलतील की वाईट. खूपच छान इशारे देत असताना आपल्याला जणू काही गोठे अंपरची आठवण करून देत असताना आपण पाहू शकाल पंचांच्या भूमिकेत चंदूजी भस्मा सरांना. पहिला चेंडू वाईट. पहिल्या चेंडूवर एका धावेने श्री गणेश होतोय स्वतः वर्णे संघाचा. स्टेटला खेळून काढलेला होतोय काय विकेटचा पतन. इथं मी डीजेला चान्स देईन. ठोक डीजे. फलंदाजांनी मात्र तयारीत राहायचंय. सामना स्पीडअप करायचंय. आपले जर विकेट झाले तर लगेच तयारीत राहा फलंदाज. नौका फलंदाजांनी सगळ्यांना तयार राहायचंय. तर पहिल्याच चेंडूवर विकेट लगावल्यानंतर भाऊच्या पारीचा अंत होतोय आणि नौका फलंदाज आपण पाहू शकाल अनिलला. खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू व्हाईट लगावल्यानंतर कुठेतरी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या चेंडूवर तसाच प्रति उत्तर देत विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. तर नौका फलंदाज अनिलला पाहू शकाल मैदानाच्या आत. वन डाऊनचा प्लेअर आपण पाहू शकाल कशा पद्धतीने खेळून काढतोय.
पुन्हा एकदा चेंडू असेल हवेमध्ये त्या ठिकाणी चुकी करणार कुठलाही क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र दुसऱ्या चेंडूवर देखील विकेट. इथं मी डीजेला चान्स देईन. विकेट काढले. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का अशोकच्या माध्यमातून. खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त एक धाव आपण पाहू शकाल. पिवनचा पहिले षटक हाताळत असताना खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अशोक या गोलंदाजाच्या माध्यमातून. तर नौका फलंदाज आपण मैदानात पाहू शकाल मनोज. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्या जर विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा. खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अशोकच्या माध्यमातून. तर स्ट्राईकला आपण पाहू शकाल तेजस ज्याने आतापर्यंत एकही चेंडू पेस केला नाहीये. खेळण्यासाठी तेजस सज्ज असेल. अशोक यांचा पुढचा चेंडू. लो फुल टच चेंडू त्या ठिकाण मात्र एक धाव पूर्ण. चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळतंय. या एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अशोकच्या माध्यमातून. तर खूपच चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल मैदानाच्या आत चालू होत असताना. पुन्हा एकदा डोट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खूप खूप छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अशोकच्या माध्यमातून. अद्यापर्यंत जर विचार केला तर पिवंत षटक हटलत असताना 4 चेंडू रिलीज केले. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल मैदानाच्या आत. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळेल का शरीरावरती आदळत असताना त्या ठिकाणी एलबीची शिकार ठरतोय की काय गोलंदाज फलंदाज. तर खैरवाडी संघाला विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. जर पहिल्या षटकाचा जर विचार केला तर धाव फलकावर धावा जोडल्या गेल्यात फक्त आणि फक्त 3. जर वर्णे संघाचा जर विचार केला तर त्याने 7 धावा खर्च केला होता पिवरचं पहिलं षटक हाताळत असताना. पण तितकंच कौतुक करावं तर तेवढंच कमी. कारण अशोकच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. पिवनचं पहिलं षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त 3 धावा पाहू शकाल त्याच्या माध्यमातून. तर दुसरा षटक हाताळण्यासाठी नौका गोलंदाज आपण पाहू शकाल खैरवाडी टीम मधून प्रवीणला. अगदी यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीणच्या माध्यमातून. अपकमिंग यंगस्टार आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा षटक हाताळत असताना मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल पाहू शकाल. दुसरा षटकाला सुरुवात. अकुल टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी बराच काळ हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी मात्र होणाऱ्या चुका आपल्याला कितीपर्यंत महागात ठरतील. झेल मात्र जमीनला दान. या 2 धावेने जर विचार केला तर धाव फलकावर 10 जोडले गेले 5. पहिल्या चेंडूवर कुठेतरी विकेटचं जाळ रचलं होतं पण मात्र झेल मात्र जमीनला दान करून दिले. खूपच छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते खैरवाडी संघाकडून. गोलंदाज ट्रॅक वरती प्रवीणला पाहू शकाल प्रवीण खंडवे. पुन्हा एकदा स्टेटला खोदून काढलेले चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न होईल का. 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण. खराबीचा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. या 2 धावेने धावसंख्या विचार केला तर 7 धावा. कुठेतरी गोलंदाजी चांगली होत असताना क्षेत्ररक्षणाशी साथ लाभत नाही या गोलंदाजाला. जर पहिल्या षटकाचा जर विचार केला तर
फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. दुसऱ्या शतकाला सुरुवात आपण पाहू शकाल. प्रगती पथावर असताना दुसरं शतक. पुन्हा एकदा आकुल टप्प्याचा हॅलो. चेंडू. तर रामचंद्र जुगरे, दुंदरे, फणसवाडी, आपण जर कुठे असाल तर व्यासपीठावर या. आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं तुमचा इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे, तर आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपण जर तिसरा चेंडू जर पाहिला तर डीप हँड लेग मध्ये हा येतोय एक दमदार चौकार. तर मी इथं डीजेला संधी देईन. तर खैरवाडी संघाला वारंवार विनंती असतील की सामना स्पीडअप करायचा आहे. खूपच छान. आता मात्र बॅट बोलली जाते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पंचाला कवायत करण्याची संधी आणि व्हाईट आपल्याला पाहायला मिळालं आहे. या अतिरिक्त धावेने धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर देखील 2 धावा आला, तिसऱ्या चेंडूवर मात्र बाउंड्री पाहायला मिळाली आणि चौथा चेंडू आपल्याला व्हाईट पाहायला मिळाले. पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. जरी माझ्या हातामधून चुकी झाली तर मी ते सुधारवणार, ही अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहू शकाल. अपकमिंग यंगस्टार प्रवीण खंडविला खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत जर विचार केला तर अवघ्या 15-16चा वर्ष खेळाडू असेल हा. आणि इथं विकेट किपर कुठलीही चुकी करताना दिसत नाही. इथं मात्र विकेटचं पतन होईल. इथं मी डीजेला संधी देईन. ठोक डीजे. तर येणारे 12 चेंडू विजयाचा जर विचार केला तर 24 धावांची गरज जर विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 12 रनाची सरासरी आपल्याला पाहू शकाल मैदानाच्या आत. खूप छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते खैरवाडी संघाकडून. येणारे 12 चेंडू विजयासाठी 24 धावेची गरज. 12-12ची सरासरी. मैदानाच्या आत गोलंदाज कोण वापरला जातोय पाहू शकाल. मैदानाच्या आत गोलंदाज तिसरा षटक हाताळत असताना खैरवाडी टीम मधून हॅलो. खैरवाडी संघ थोडं स्पीडअप घ्यायचं आहे पहा. अगदी वेळ खूप खर्चिक करता तुम्ही पहा.
अवघ्या 15 मिनिटामध्ये 3 षटकं फेकून झाली पाहिजे होत्या, परंतु 15 मिनिटापेक्षा जास्त अवधी घेतलाय. तर तिसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाज ट्रॅक वरती राजेशला पाहू शकाल. फुलटॉस चेंडू ठ्यावर तोल करण्याच्या नादात मात्र विकेटचं पतन होतंय. इथं मी डीजेला संधी देईन. ठोक डीजे. तर नौका फलंदाज आपण पाहू शकाल राहुलला. खूपच छान गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला खैरवाडी संघाकडून. विचार केला तर तिसरा षटक प्रगती पटावर असताना पहिल्याच चेंडूवर विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज राजेशला पाहू शकाल. नौका फलंदाज राहुलला कुठंतरी मोठाले फटके मारावे लागतील, कारण विजयाच्या दिशेने जर वाटचाल करायची असेल तर मोठाले फटक्यांची नितांत गरज आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू त्या देखील स्ट्रेटला खेळून काढला. एक धाव पूर्ण. दुसरी जी रिस्की धाव ठरू शकते का? सहजरित्या 2 धाव देखील चित्ताईच्या वेगाने पूर्ण. या 2 धावेचा जर विचार केला तर धाव फलकावर धावा जोडल्या गेल्यात 14 धावा. खूपच छान आपल्याला क्षेत्रक्षम पाहायला मिळतंय खैरवाडी संघाकडून, आणि तितकेच चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळतंय राजेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विकेट किपर कुठलीही चुकी करत असताना पंच आमच्याकडे वळून बोलतील की पुन्हा एकदा विकेट. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते राजेशच्या माध्यमातून. इथं मी पुन्हा एकदा चान्स देईन डीजेला. ठोक डीजे. 5 विकेट पडले गेलेत. खूप छान गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला राजेशच्या माध्यमातून. जे म्हटलं जातं ना, पूर्णचंद्रापेक्षा कधी चांगला दिसतोय, तशा पद्धतीची फलंदाजी होईल का मैदानाच्या आतमध्ये? नौका फलंदाज समीरच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण. दुसरेचा प्रयत्न होईल का? 1 धावावर समाधान मानलं जातंय. लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज पाहू शकाल राजेशला. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ज्याच्या माध्यमातून. तर नौका फलंदाज समीर त्याने खोदून काढलेले चेंडू 1 धाव मिळेल, आणि 1 धावेने धावसंख्येत भर पडते ती 15 धावा धाव फलकावर. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा डीप मिड विकेट मध्ये चेंडू ढकलला गेलाय, आणि चेंडू खूप काळ हवेमध्ये त्या ठिकाणी टिपला जातोय झेल. पुन्हा एकदा मी डीजेला संधी देईन. ठोक डीजे. कडून गोलंदाज इतर राजेश चमकतोय की काय? लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट प्राप्त केलेत. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवर काय होईल, काय बिघडेल, काय घडेल आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा विकेट किपरला इथं असेल चान्स. विकेट किपर कुठलीही चुकी करणार नाही. पुन्हा एकदा विकेटचं पतन होत आहे. इथं पुन्हा एकदा डीजेला चान्स देईन. ठोक डीजे. फलंदाज मैदानाच्या आता रवाना होतोय ऋषिकेश.
येणारे 7 चेंडू 21 धावेची गरज असेल. नित्यांत मोठाले फटक्यांची गरज आपल्याला मैदानाच्या आत भासते. तर विचार केला तर 7 विकेट खडले गेले तर अजूनही विचार केला तर 7 चेंडू मध्ये 21 धावेची गरज असेल. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज पाहू शकाल. चौथा षटक हातळत असताना दत्ताला पाहू शकाल. अनोखी क्षण टिपलं जातंय. श्रेय लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खूप चांगलं क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामॅनच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल. खूप काळ हवेमध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा जल लाजवाब गोलंदाजी आपल्याला खैरवाडी संघाकडून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर विकेट दत्ता यांच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा मी डीजेला संधी देईन. डीजे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते खैरवाडी संघाकडून. लाजवाब गोलंदाजी. गोलंदाज ट्रॅक वरती आपण गोलंदाज पाहू शकाल. दत्ता पहिला चेंडू रिलीज करत असताना 1 विकेट प्राप्त केली. तर दुसरा चेंडू कशा पद्धतीने रिलीज करतोय नौका फलंदाज आपण पाहू शकाल. सुनीलला पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय. कौतुक करावं तेवढंच कमी राजेश या गोलंदाजाचं, ज्यांनी 4 विकेट काढून दिले संघासाठी आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते खैरवाडी संघाकडून. पुन्हा एकदा डोट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर विकेट आला त्यानंतर सलग 2 चेंडू डोट आपल्याला पाहायला मिळतात. खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दत्ताच्या माध्यमातून. अगदी फार कमी वयामध्ये हे गोलंदाज प्रसिद्ध होतात आपण पाहू शकाल. खूप चांगला प्लॅटफॉर्म बनवून दिलाय. धोताणी चषक आपल्याला पाहायला मिळतोय. नाईटच्या रजनी शृंखला आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढंच कमी. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. सलग 3 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगला आपल्याला प्लॅटफॉर्म पाहायला मिळतोय. सायनाथ ग्रामस्थ मंडळ धोदाणी आयोजित धोदाणी चषक 2026 चा पर्व पहिलंच पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब गोलंदाजी. शेवटचा चेंडू कशा पद्धतीने रिलीज कारण आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही दत्ता या गोलंदाजानं. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या चालू स्थितीमध्ये. पंच आमच्याकडे वळून बोलतील की षटक देखील समाप्त. हा षटक एकही धाव खर्च केली नाही. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली दत्ताच्या माध्यमातून. स्पर्धेतील दुसरं मेडल षटक आपल्याला पाहायला मिळतंय दत्ताच्या नावावर. तर राज्याचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. ज्यांनी तिसरं षटक हाताळत असताना 4 विकेट प्राप्त केले आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. तो ठरतोय या सामन्याचा सामनावीर. त्याने लगेच स्टेजवरती याचा आपल्या सामन्याचा सामनावीर घेण्यासाठी